नमस्कार. मी मागच्या आठवड्यात पुण्यामध्ये गेले होते, खराडीमध्ये थांबलेले आणि काही कार्यक्रमासाठी मी तिथे गेले होते. तर मला रिक्षावाल्यांची जी मुजोरी चालली आहे पुण्यामध्ये ती मला जरा सांगायची आहे. मी रात्री 10 वाजता उबर बुक केलेली मुंडवामधून खराडीला जायला. ऑटो आली आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही इकडचे आहात का म्हणून. मी म्हटलं नाही, इकडची नाही आहे मी. आणि मी ऑटोमध्ये बसली आणि उबरमधून बुक केलेली, प्लस त्याने मीटरसुद्धा चालू केलं त्याच वेळेस. आणि माझं ठिकाण आल्यानंतर राईट साईडनी जवळ होतं, पण त्याने पुढे जाऊन त्याने युटर्न घेतला आणि मग जेवढे मीटरचे पैसे झालेले तो मला म्हणायला लागला की तुम्ही मीटरचे पैसे द्या म्हणून. मी म्हटलं की मी उबरमधून बुक केले आणि जेवढे असतील पैसे तेवढेच मी देणार म्हणून. तर म्हणायला लागला नाही, तुम्ही उबरचे रूल्स वाटतं, तुम्हाला मीटरप्रमाणे पैसे द्यावे लागतील म्हणून. मी म्हटलं उबरचे जर मला मीटरप्रमाणे पैसे द्यायचे असेल तर मी उबरमध्ये मी बुक केलंच नसतं आणि तुम्ही का रजिस्टर केलं उबरमध्ये. आणि तो एवढा भडकला आणि खूप अर्वाची भाषा बोलायला लागला तो. तर म्हणजे पुण्यात काय चाललं आहे उबर रिक्षावाल्यांचं काय माहिती नाही. पण मी तिथे हॉटेलमध्ये पण विचारलं, हॉटेलवाला पण बोललं की तुम्ही जे उबरचे जे आहेत ना पैसे तेवढेच तुम्हाला द्यायचे आहेत, तुम्ही कदाचित इकडचे नाही आहेत म्हणून तुम्हाला त्याचं बोलत असेल. ही सगळी मुजोरी चालली आहे पुण्यामध्ये ऑटोवाल्यांची.